नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जी आपली मृदा व जलसंधारण विभागाची मित्रांनो परीक्षा जी की रद्द करण्यात आलेली होती पेपर फुटी या प्रकरणामुळे 670 जागांकरता मित्रांनो सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। परंतु मित्रांनो, पेपर फुटी या कारणामुळे जे ती परीक्षा रद्द करण्यात आली होती। तर मित्रांनो, आता त्या परीक्षेसंदर्भात एक सर्वात महत्त्वाची अपडेट आली मित्रांनो, जे की फेर परीक्षेच्या तारखा संदर्भात आहे, जे की नव्याने आता परीक्षा होणारी आहे। तर त्या संदर्भाची आता सध्या स्थितीमध्ये अपडेट आलेली आहे आणि कधीपर्यंत परीक्षा होणारी आहे किंवा काय तारखा आहेत या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपले SWCDचे म्हणजे मित्रांनो मृदा व जलसंधारण विभाग भरतीच्या 24च्या परिपूर्ण तयारीसाठी आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स मिळवणार असाल तर मित्रांनो, तुमच्याकडे अजून एक दुसरी संधी उपलब्ध झालेली आहे। ते आपल्या व्हॉट्सअप थ्रूशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या। त्यामध्ये आपण परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे आणि त्यावेळेस बरेच प्रश्न मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीज मार्फत आलेले होते आणि ते खूप हेल्पफुल ठरलेले देखील होते। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला दुसरी संधी मिळवायची असेल तर ते नक्की मिळवा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरची लिंक उपलब्ध आहे मित्रांनो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो। तर पाहूया आपण नेमकं काय माहिती आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण जे माहिती आहे जी की संजय राठोड यांच्या ट्विटर हँडल मार्फत ही देण्यात आली आहे। तर काय माहिती आहे ते आपण पाहू शकता या ठिकाणी। जलसंधारण विभागाची 670 जागांसाठी जलसंधारण अधिकारी गट ब पदांची फेरपरीक्षा दिनांक 14, 15 व 16 जुलै 2024 रोजी TCS कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रावरच घेण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार बैठक घेऊन घेतला। बैठकीत परीक्षा पारदर्शक होण्यासाठी TCS व विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना निर्देश दिलेले आहे। तर मित्रांनो, थोडक्यामध्ये हा जो त्यांचा निर्णय झालेला आहे की येत्या 14, 15 व 16 या 3 दिवसांमध्ये जे आहे जे की TCS याच कंपनीद्वारे व त्यांच्या अधिकृत जे खाजगी न असतात अधिकृत TCSच्याच परीक्षा केंद्रावर आता तुमच्या परीक्षा ज्या आहेत ते घेतल्या जाणार आहेत अशी जे त्यांच्या बैठकीमध्ये संपूर्ण काही चर्चा झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला असाल तर मित्रांनो तुमचा अभ्यास सुरू करा व अभ्यासाची गती देखील वाढवा, कारण का 14, 15, 16 हे तारखा जे आहे तुमच्या परीक्षा असणार आहेत आणि तुमचे ॲडमिट कार्ड देखील तुम्हाला येत्या 10 जुलैपासून डाउनलोड करायला मिळणारे असतील। जे काही तुमचे रजिस्टर मोबाईल नंबर आहेत किंवा ईमेल आयडी आहे त्यावर तुम्हाला सर्व काही अपडेट दिले जाणार असतील। त्यामुळे तुमचा ईमेल चेक करत राहा व तुमच्या SMS देखील बॉक्स चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेची अपडेट जे मित्रांनो वेळोवेळी दिली जाणारी असणारी असेल। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक घेतला नसेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप थ्रूशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो। ते परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामधलं तुमच्या परीक्षेमध्ये यावेळेस देखील विचारण्याची दाट संभाव्यता आहे। तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन काही माहिती सोबत। तोपर्यंत मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही अजून व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा मात्र विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।